गेल्या 40 वर्षापासून आदरणीय स्वर्गीय तात्यासाहेबांनी व स्वर्गीय महेश अण्णांनी जे सोलापुरात प्रेम कमवलेलं आहे, मला वाटतं आजच्या या स्वागतापासून आपल्याला दिसून आलेलं आहे। ह्याच्यात माझं काही सहभाग नाही आहे, पण त्यांनी केलेलं कार्य आणि निश्चितच युवा वर्गाला माझ्यावरती असलेला विश्वास आपल्याला या माध्यमातून दिसून आलेला आहे। सोलापूर शहरातील अनेक युवक आज माझ्याशी जुडले गेलेले आहेत आणि निश्चितच त्यांच्या जे काही प्रश्न त्यांचे जे असतील, महेश अण्णांचं खऱ्या अर्थाने स्वप्न काय होतं तर आपल्या सोलापूर शहरातील युवकाला इथंच रोजगार मिळाला पाहिजे, हा त्यांचा स्वप्न होता। आणि निश्चितच त्या दृष्टिकोनातून आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राची प्रगती कशा पद्धतीने चालू आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्राला एका प्रगतीपथावरती घेऊन जात असताना सोलापूरवर सुद्धा त्यांचा खास करून बारीक लक्ष आहे। आज आपल्याला माहिती आहे की जयकुमार भाऊ गोरे ज्यावेळेसपासून पालकमंत्री झालेत, आपल्याला माहिती आहे की विमान सेवा सुद्धा किती अडथळे येत होते, त्याला देवेंद्र दादांनी पाठपुरावा केला, सचिन दादांनी पाठपुरावा केला, पण पालकमंत्र्यांनी त्याला सकारात्मकता दाखवली। त्यामुळं आज विमान सेवेचं कार्य पुढे घेऊन जाण्याचं काम ह्या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे। निश्चितच येणाऱ्या काळात सुद्धा सोलापूर शहरावरती जे पाण्याचं संकट आहे, ते पाण्याच्या संकटावरती सुद्धा मार्ग काढण्याचं काम मला वाटतं सगळे आमदार असतील आणि महापालिकेत जर भारतीय जनता पार्टीची सत्ता 100% येणार आहे आणि ती कॅबिनेट असेल हे अतिशय सकारात्मक त्या दृष्टीने काम करेल आणि सोलापूरचे जे जे काही प्रश्न असतील, पाण्याचा असेल, युवकांचा असेल, महिलांचा असेल, हे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम येणाऱ्या काळात आम्ही सगळेजण मिळून करू एवढं आवर्जून सांगतो। आणि निश्चित आज ह्या सर्वांचं प्रेम बघितल्यानंतर महेश अण्णांनी आणि तात्यांनी काय कमवलंय त्याच्यामुळं माझं मन भारावून आलेलं आहे। एवढे मोठ्या प्रमाणात आज तात्यांना जाऊन 10 वर्ष झाले, अण्णांचं आपल्याला माहिती आहे की अचानक ते आपल्यातून निघून गेले, त्यावेळेस सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रयागराजवरनं त्यांचं पार्थिविता आणण्यासाठी जी मदत केली ती मी आयुष्यभर विसरू शकणार नाही। आणि साहेबांना सुद्धा त्यावेळेस मी तेच सांगितलं की साहेब, तुम्ही जी मला मदत केली आहे त्यावेळेस महेश अण्णा अचानक आमच्यातून निघून गेले आणि त्यावेळेस तुम्ही जी मदत केली ती मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही। साहेब सुद्धा मला म्हणाले की तू काळजी करू नको, तुझ्या पाठीमागं मी माझी संपूर्ण ताकद उभा करेन। त्यामुळं मी निश्चिंत झालो। साहेबांच्या भेटीमध्ये एक नवीन ऊर्जा मला निश्चित मिळाली आणि यापुढे सुद्धा त्या ऊर्जेचा उपयोग करून लोकांच्या भल्यासाठी कसा त्याचा उपयोग करता येईल त्या दृष्टिकोनातून मी काम करेन।